ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहोचूच दिली नाही असा आरोप केलाय अंजली दमानिया यांनी। खरं तर अंजली दमानिया यांनी एक खतांची ऑर्डर केली होती, ऑर्डर स्वीकारली, प्रोडक्टही हरियाणाहून निघालं, मात्र ऑर्डर इफ्कोलाच थांबवली असा आरोप दमानिया यांनी केलाय। ॲग्रीबेग्र वेबसाईटवरून त्यांनी ही ऑर्डर केली होती असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। तर धनंजय मुंडेंचा कृषी घोटाळा सिद्ध करण्यासाठी खरं तर ऑनलाईन खतांची ऑर्डर करण्यात होती, मात्र ती मध्येच थांबवली असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन वेबसाईट्सवर विकत मिळते। नॅनो युरिया 92 रुपयाला मिळतंय, नॅनो DAP 269 रुपयाला मिळतंय। त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण हे विकत घ्यावे, म्हणून मी ते रात्री त्याची ऑर्डर प्लेस करून या ॲग्रीबेग्री नावाच्या वेबसाईटवरनं ते विकत घेतले। काल ते 12 वाजता दुपारी माझ्या घरी पोहोचणार होतं, अचानकपणे ते रिटर्न गेलं। म्हणून मला कळल्याबरोबर मी त्यांना मेसेज पाठवला की हे रिटर्न का झालं। तर तेव्हा मला सांगण्यात आलं की आज संडे आहे, आज कोणी मिळणार नाहीये, तर तुम्हाला उद्या आम्ही सांगतो की ते का रिटर्न गेलं। तर त्याच्यानंतर मी त्या फुलफिलमेंट म्हणून आहे त्यांच्याशी बोलले। त्यांनी मला आता कॉल केला आणि कॉलवर धडधडीतपणे मला सांगण्यात आलं की इफ्को कंपनीने हे थांबवलंय आणि त्यांचा डेटा जो त्यांनी जे जे सांगितलंय ते आम्ही तुम्हाला लीक करू शकत नाही। म्हणजे आता हे खात्रीने मी सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे, शेतकऱ्यांना बुडवण्यासाठीचा स्कॅम आहे। अंजली दमानियांनी जो आरोप केला तो असेल किंवा सुरेश धसांनी केलेले आरोप असतील, ते दोन्ही आरोप हे त्याचे कागदपत्रही त्यांनी सरकारला दिलेली आहेत। अंजली दमानिया आणि सुरेश धस हे पुण्याचे पालक आणि बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे DCM आणि राज्याचे मुख्यमंत्री या दोघांनाही भेटलेले आहेत। त्यांनी सगळे कागदपत्र DCM आणि CM या दोघांनाही दाखवलेले आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची पारदर्शकपणे चर्चा झालीच पाहिजे आणि ज्या पद्धतीने म्हणजे आमची एवढीच मागणी आहे की पारदर्शकपणे राज्याला खरं कळलं पाहिजे आणि ह्या सरकारनी नैतिकता दाखवली पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका आहे आणि मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।